कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय बघतो स्वतःकडे? आयुष्यभर चांगुलपणा जपत आलास, त्याचं काय फळ मिळालं तुला? खूप हौस आहे ना तुला सगळ्यांची चांगलं बोलायची, चांगलं वागायची, सगळ्यांवर विश्वास ठेवत आलास, वेळ दिलास। फेल, सगळं सगळं फेल। मूर्ख मूर्ख ठरलास तू। एका गावाकडून आलेल्या मुलीने तुला, आदित्य किर्लोस्कर तुला मूर्ख बनवलं, व्यवस्थित तुझ्या भावनांची खेळली, तुला कळू पण न देता। कधी कोणाकडे काय मागितलं नाही यार मी, कधीच कुठल्या गोष्टीचा हट्ट धरला नाही। फक्त एक व्यक्ती मला मनापासून आवडली, ती सुद्धा त्या पारूने हिरावून घेतली। मी तुला कधीच माफ नाही करणार, कधीच माफ नाही करणार। पारूच्या चुकीमुळे मी कायमचं गमून बसलोय का तुला? कधीच येणार नाही का माझ्या समोर? प्लीज मला माफ कर यार। ना माझ्या समोर मी नाही जगू शकत तुझ्याशी। पारू, मला वाटलंच होतं की हे तुझंच काहीतरी कारस्थान असणार आहे। ती डोळेवाली मुलगी तू होऊ शकतेस। अरे पारू, तू माझी मैत्रीण आहेस आणि ती माझं प्रेम आहे। तू दोघांमध्ये फरक आहे पारू। तू खोटं बोललीस माझ्याशी, तुला मैत्रीण म्हणायची सुद्धा इच्छा नाहीये पारू। उतरलीस तू माझ्या मनातून। आई, मी कुठल्या परिस्थितीत अडकले आहे ग? आदित्य सरांना मी हे बी नाही सांगू शकत की त्यांचं प्रेम मी हाय म्हणून। आई ग, मी कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून तो लोगो वाचवला, तर आदित्य सरांना असं वाटतं की मी त्यांना फसवलं। त्यांना काय माहिती, ही पारू त्यांना ह्या जन्मातच काय कुठल्याच जन्मात नाही फसवू शकत। आई, आदित्य सर लई प्रेम करतात त्या डोळ्यांवर, आणि त्या डोळेवाली मुलगी बनण्याचं नाटक मी केलं होतं हे त्यांना कळलं, आणि त्याचं लई वाईट वाटलं त्यांना। पण उद्या खरंच जर का त्यांना हे कळलं की ती डोळेवाली मुलगी मीच आहे, तर त्यांना किती राग येईल ना। आणि दामिनी मॅडम म्हणतात तसं खरंच देवी आई आणि आदित्य सरांमध्ये भांडण होऊ शकतं। नाही नाही नाही, असं नाही होऊ देणार मी, असं कधी बी नाही होऊ शकत।
नाही अगं, माझ्या किर्लोस्कर घरावर आलेलं संकट मी माझ्या परीनं दूर करण्याचा प्रयत्न केला आहे बस. आणि जेव्हा जेव्हा माझ्या किर्लोस्कर घरावर संकट येईल तेव्हा तेव्हा त्या संकटांना मी खंबीरपणानं सामोरे जाईल. किती पसारा केलाय आदित्य सरांनी. ए ते ठेव. दुसरं कोणीतरी सर्वण करेल. आणि ते फूल प्लीज इथून घेऊन जा. मला माझ्या रूम मध्ये पुन्हा एकदा फूल नकोय. आदित्य सर, जे काय बी झालं ते विसरून जा ना. काय विसरू? ते डोळे विसरू की तू केलेली माझी फसवणूक विसरू? आणि मुळात पारू, तू आपल्या मैत्रीला जागली नाहीयेस. तुझ्यामुळे माझं प्रेम माझ्यापासून दुरावलंय. तुझ्यामुळे त्या मुलीला मी परत कधी भेटू शकेन की नाही मला माहिती नाही. आणि तुझ्या लेखी या गोष्टीची काही एक किंमत असेल, पण माझ्या लेखी आहे. प्लीज तू जाईल आणि पुन्हा माझ्या रूम मध्ये जाऊ नकोस. सर हे बघा, असं बोलू नका. माझं चुकलं आहे, मान्य आहे. मी लई मोठी चूक केली. मी खरं तर मी तिकडे यायलाच नको होतं. तुम्हाला एवढा त्रास होणार आहे माहीत असतं ना तर मी तिकडे आलेच नसते सर. अरे काय माहिती असतं तर म्हणजे काय का? मैत्रीण म्हणतेस ना तू स्वतःला माझी. मग मित्राचं मन ओळखता नाही आलं तुला? शत्रूसोबत सुद्धा कोणी असं वागणार नाही का? पारू, मी नाही तुला माफ करू शकत. तू प्लीज जा इथून. मला तुझा चेहराही बघायचा नाही. सर हे बघा, असं काय बी बोलू नका. मी चुकले आहे. मला फक्त एकदा या वेळेस माफ करा. माझं चुकलं सर. सॉरी. पारू प्लीज बंद कर तुझी ही नाटकं. मी तुला एकदा सांगितलंय, मला तुझा तोंडही बघायचा नाहीये. सर असं बोलू नका ना. हे बघा, माझ्या चुकीची मला शिक्षा द्या तुम्ही, पण असलं काय बी बोलू नका की माझं तोंड बघायचं नाही सर. पारू प्लीज गेट आउट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.